रॉयल किंग बिग बॅश धमाका 2026 सीझन 3 मॅचच्या दिशेनं पहिला चेंडू दोन संघातील असे एक बॅटल दोन्ही संघांच्या वाटेला आतापर्यंत एकही पराभव आलेला नाहीये असे दोन संघ एकीकडे यंगस्टर आहेत किंग बॉयजचा संघ आहे विपक्ष प्रचंड मोठा अनुभव असणारा बेबो स्टारचा संघ आहे अफलातून चांगला प्रयत्न होता परंतु येतोय चेंडू सीमारेखाबाहेर पहिल्या दोन चेंडूंचा खेळ 5 धावा धाफकावर आहेत हेमंत आहे दुसरीकडे श्रीकांत अर्थातच पॅट्रा या नावाला भरपूर असं प्रेम मिळतंय परंतु आता हेमंत मैदानामध्ये अक्षरशः आग उभाळतंय पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 9 धावा धाफकावर आहेत काय सुरुवात आहे चांगली सुरुवात आतापर्यंत आपण पाहतोय टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न थोडासा फंबल कॉम्बिनेशन फील्ड निर्धाव चेंडू येत आहे दुसरीकडून यावेळेला श्रीकांत म्हणतोय आतापर्यंत धावा ह्या धाफकावर चांगल्या रीत्या येतात धावचीच्या रूपाने आपल्याला गडी नाही फेकायचे आहे परंतु पुन्हा एकदा संधी फेकीत नेकी नव्हती सिंगल धाव धाफकावर भर पडत असताना 1 to go शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी धाफकावर 10 आहेत पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 10 धावा धाफकावर आपण पाहतोय चांगली सुरुवात आतापर्यंत ज्या प्रकारची सुरुवात हवी होती त्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत आपण पाहतोय 3 षटकांचे सामने असतील येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये किती धावांचा मजल किती धावांचा टार्गेट धाफकावर बनवला जाईल ह्या साऱ्या गोष्टींचा आता विचार विनिमय केला जाईल परंतु चांगली सुरुवात पहिल्या 6 मध्ये 10 आणि यावेळेला येतोय चेंडू थोडक्यात हुकला जातोय लक फॅक्टर म्हणावं लागेल येतोय चेंडू सीमारेखाबाहेर चौकार धन्यवाद 1.1 चेंडूंचा खेळ 14 धावा धाफकावर स्विचिट करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाही परंतु चांगला खेळ हेमंतचा आतापर्यंत ज्या प्रकारचा खेळ हेमंत मैदानामध्ये दाखवतोय एक वेगळा खेळ वेगळी दहशत हेमंतची सातत्यानं पाहिले दुसरीकडे यंग टॅलेंट प्रेम धनुला पाहतोय धावचीच्या रूपानं हेमंतला आता मैदान ते सोडावं लागतंय 1.2 चेंडूंचा खेळ नवीन एक फलंदाज अर्थातच सतीश तांडेल गोट्या आउटसाइड द लेग स्टंपचा मारा एक आगळ्या वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न अगदी स्वतःला झोकून दिलं होतं येतोय चेंडू सीमारेखाबाहेर चौकार थँक्यू डीजे 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ चांगली सुरुवात 19 धावा धाफकावर आणि श्रीकांत म्हटलं तर सातत्यानं म्हटलं जातं ना की बडे मॅच का बडा खिलाडी आहे यंदाच्या वर्षामध्ये एक ह्या खेळाडूने एक वेगळा हाहाकार माजवलाय वेगळी दहशत आहे परंतु तो खेळाडू यावेळेला धावचीच्या रूपानं मैदान सोडावं लागतंय बडी मछली जाल में फसी आहे धावचीच्या रूपानं श्रीकांत पॅट्रा येतोय मैदानाला सोडून 1.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 19 धावा धाफकावर आहेत चांगली सुरुवात आहे बेबो स्टारचा संघ सातत्याने एक वेगळं वर्चस्व त्यांचं राहिलंय आणि त्या प्रकारची मोठी एक स्टार कास्ट आहे हेमंत सारखा खेळाडू असेल श्रीकांतला आपण पाहतोय सतीश तांडेल सारखा खेळाडू असेल आता साई सारखा खेळाडू असेल जयेश एक मोठी स्टार कास्ट आहे एक तुल्यबळ संघ आहे परंतु दुसरीकडून ते यंग टॅलेंट आहे पहिल्या 2 षटकांचा खेळ 19 धावा त्या धाफकावर येत आहेत अर्णाला किल्ला नगरी म्हटलं तर कला क्रीडा कौशल्य प्रत्येक क्षेत्रामध्ये एक मोठं नाव सातत्याने एक मोठमोठे कलाकार त्यामध्ये आपण
अर्नाळा किल्ला नगरीचा तो अभिमान अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा श्री गणेशाचं मंदिर आणि अर्थातच ते हत्ती आपण वेलकम एंट्रीला पाहतोय. तो आर्टिस्ट अर्थातच अमोल वैती असेल, त्यानंतर कलाकार राकेश पाटील असेल, कलाकार प्रशांत निजाई असेल, अनेक मोठमोठे कलाकार आहेत, अनेक मोठमोठे खेळाडू, त्यामध्ये ऍथलीटपटू नवज्योत मेहर सारखा खेळाडू असेल. महिला आपण पाहायला गेलं तर हिना मेहर, मुंबई युनिव्हर्सिटी, मुंबई इंटर युनिव्हर्सिटी प्रियंका मेहर सारखी खेळाडू असेल, अनेक मोठमोठे खेळाडू आहेत. आज अर्नाळा किल्ला नगरी म्हटलं तर एक खान आहे आणि त्या प्रकारचं हे आयोजन देखील आहे, त्या प्रकारचं हे नियोजन आपण पाहतोय. अजून एक चौकार, धावफक आता फुलतय धावफकावर आतापर्यंत धावफक 28. अजून देखील येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी, 28 धावा आतापर्यंत धावफकावर. पुन्हा एकदा अगदी चोरटी धाव आहे. चीते की चाल बाज की नजर और सतीश तांडेल के रन पे कभी संदेह नहीं करते, सला कभी भी मात दे सकता है. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी, टॅपच्या साने खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, गडीबाद पहिल्या 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ, धावफकावर 29 आहेत. पुन्हा एकदा 30 धावेंचं ते लक्ष धावफकावर आहे. यापुढील होणारा सामना आपल्या भेटीला येतोय. आता रॉयल किंग विपक्ष यज्ञेश 11. चला टॉस साठी यायचं, ऑलरेडी मित्रांनो उशीर होतोय, घड्याळ जवळ 8:10 वेळ होतोय. यस, धन्यवाद डीजे. येणारे 18 चेंडू 30 धावांचं आव्हान धावफकावर बनवायचं आहे. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा मॅच, एक रंगलेला सामना, रोमांच, थरार, पदालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध, हे सर्व काही या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. एकीकडे यंग बॉईज विपक्ष, ह्या अर्नाळा किल्ला नगरीमध्ये त्यांचं एक वेगळं वर्चस्व आहे. किंग बॉईज विपक्ष डेबो स्टार, आणि त्यातील हे द्वंद्व, त्यातील हे युद्ध आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणारे 18 चेंडू 30 धावा त्या धावफकावर बनवायचे आहेत. 18 मध्ये 30 आहेत. सामन्याला सुरुवात 2 सलामीवर बॅटर, दुसरीकडे प्रचंड मोठा अनुभव असणारा हेमंत तांडेल आहे. हेमंत कडे तो अनुभव आहे, दुसरीकडे 2 यंगस्टर खेळाडू आहेत. किंग बॉईजचा तो संघ आहे. लक्ष तसं बघायला एक 18 मध्ये 30 आहेत. आतापर्यंत त्या प्रकारचा तो प्रभावित खेळ आपण पाहिलाय, परंतु आता ह्या मॅच मध्ये सर्वांच्या नजर आहेत. भिजलो जरी आज मैदानात, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशिवंत नाही. आणि तो खेळ करणं त्या 2 सलामीवर बॅटरला, एकीकडे वेदांत आहे, दुसरीकडे आयुष आहे. आयुष या खेळाडूंना देखील सातत्यानं तो प्रभावित करणारा खेळ आयुष्यात आपण पाहिलाय, परंतु ह्या मॅच मध्ये तितकीच मोठी गरज आहे. आता गरजेला त्या प्रकारचा खेळ करणं हे गरजेचं असेल. धावचीची संधी आहे, फेकीत नेकी नव्हती, सिंगल धाव धावफकावर भर पडली जाते. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 1 धावेंचा श्री गणेशा तो केला जातोय. आता येणारे 16-29 धावा त्या धावफकावर बनवायचे आहेत. आयुष्यमध्ये त्या आशा अपेक्षानं त्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. दुसरीकडे वेदांत आहे. 2 खेळाडू अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले,
अनेक वेळा धूळ चालली, अनेक वेळा खडे चालले, अनेक वेळेला पाणी पाजल्या, परंतु आता गाठ पडते पुन्हा एकदा ठकाठका. निमित्त आहे रॉयल किंग बिग बॅश धमाका. दोन मध्ये एक धाफकावर आहे. किंग बॉईज नावात किंग आहे आणि त्या प्रकारचा खेळ करणं मैदानात गरजेचं आहे. ऑन साइडच्या दिशेनं झाले चुकी, येतोय आता चेंडू सीमारेखाबाहेर. चौकार. यस, धन्यवाद डीजे. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आहे. सुरुवात त्या प्रकारची आहे. वेदांत आहे, वेदांमध्ये ती क्षमता आहे. आता पुन्हा एकदा एक वेगळ्या स्टाईलनं खेळण्याचा तो प्रयत्न. रिव्हर्स अटेम्प्ट, सिंगल धाव धाफकामध्ये भर पडते. पहिल्या 4 मध्ये 6 धावा धाफकावर आहेत. दुसरीकडे आयुष आहे. आयुष मध्ये प्रचंड मोठी क्षमता आहे आणि प्राइज देखील येत आहे. जयेश पाटील किंग बॉईज संघासाठी आता पारितोषिक येत आहे. हा सामना जर का जिंकलात, आपण सेमीफायनलचं तिकीट जर का कन्फर्म केलं, तर जयेश पाटील यांच्याकडून एकविराची आपल्यासाठी ट्रिप असणार आहे. क्या बात आहे. किंग बॉईज संघ, परंतु हा सामना जिंकावा लागेल. टपच्या सायनं खेळण्याचा प्रयत्न चांगल्यारीत्या गॅदर आहे. पहिला चेंडू श्रीकांत. पहिल्या 6 मध्ये 6 आहेत आता. क्या बात आहे. क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटचं कलात्मकतेनं भरलेला एक आगळ्या वेगळ्या स्टाईलनं आता वेदांत मैदानामध्ये धुमाकूळ घालतोय. चांगली सुरुवात आतापर्यंत आपण पाहतोय. आयुष्यात देवदेव करणाऱ्या माणसाला देवाकडून मागावं लागतंय, परंतु आयुष्यात तुम्ही जर चांगले कर्म कराल, चांगले काम कराल, तर देवालाही तुम्हाला द्यावंच लागतं. सांगायचं इतकंच आहे, इथून कष्टाविना पर्याय नाही. आणि देव देखील सातत्यानं म्हणत असतो की काम करीत जा आणि हाक मारीत जा. स्वतःच्या फॉलोथ्रू चांगल्यारीत्या गॅदर केला जातो. अजून एक निर्धाव. आता प्रेशर, तणाव, दबाव सर्व काही झलकतंय. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ, 3 चेंडूंचा खेळ आहे. धाफकावर आतापर्यंत 11 आहेत. 30 धावेंचं आव्हान आहे. रंगलेला सामना, रोमांच थरार. जिंदगी खेलती भी उसी के साथ है. जो खिलाड़ी बेहतरीन होते हैं, दर्द सबके एक ही है, मगर हौसले सबके अलग अलग होते हैं. कोई हताश होके निखर जाता है, तो कोई संघर्ष करके बिखर जाता है. आता येथून निखरायचंय, बिखरायचंय, हे दोन्ही संघांना माहिती आहे. दोन्ही संघांमध्ये त्या प्रकारचा अनुभव आहे. टॅपच्या साह्यानं येतोय चेंडू सीमारेखा बाहेर. चौकार. स्विचिटचा फटका, सिंगल धाव धाफकामध्ये भर. आता पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. धाफकावर 16 आहेत. आता येणारे 6 मध्ये 14 धावा त्या धाफकावर बनवायचे आहेत. क्रिकेट खरं तर आम्हा मुलांचं एक प्रेम असतं. पहिलं प्रेम, पहिलं स्वप्न असतं, परंतु ज्या वेळेला ते पूर्ण होत नाही, त्यावेळेला ते आम्ही दुसऱ्यांच्या आनंदात पाहून जगतो. मग कधी गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर, कधी किंग कोहली ह्यांना सपोर्ट करून मग अंडरआर्म क्रिकेट, टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट, ह्या सर्व गोष्टींमध्ये आज आम्ही ते क्रिकेटचं प्रेम हे सातत्यानं व्यक्त करतोय. आणि अशीच प्रेमात पडणारी, अशीच भव्य दिव्य अशी स्पर्धा, अर्थातच रॉयल किंग बिग बॅश धमाका आरके सध्याच्या घडीला नाव नाही तर एक मोठा ब्रँड आहे. आणि ज्या प्रकारचं आयोजन, नियोजन, अगदी वर्षभर या स्पर्धेची एक वेगळी आतुरतेने वाट पाहिली जाते. येणारे 5 मध्ये 13 धावा त्या धाफकावर बनवायचे. अर्थातच 3 चौकारांची गरज आहे. आयुष्यामध्ये ती क्षमता आहे. पहिला येतोय आणि आम्ही देखील येतोय डीजेच्या दिशेनं.
यस धन्यवाद डीजे. मॅच इक्वेशन काय आहे आतापर्यंत? धावफक 21, 21 धावा धावफकावर येणारे. काय क्षेत्ररक्षण आहे, क्या बात है, क्या बात है. करुणेश स्वतःला अगदी झोकून दिलं होतं. पंचांचं डिसिजन आता विचार विनिमय केला जातोय, परंतु ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण अगदी पहाडासारखं होता. टाळ्या वाजतात मैदानामध्ये. अर्थातच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक विक्रम, जॉन्टी रोड्स असतील, ग्लेन फिलिप्स असतील, सर जडेजा असतील आणि आम्हा अर्नाळा किल्ला नगरीतील करुणेशला आज पाहिलं. अफलातून मागच्या दिशेनं येणारे 3 चेंडू 8 धावा धावफकावर बनवायचे आहेत. 3 मध्ये 8. एकीकडे वेदांत आहे, दुसरीकडे आयुष आहे. 2 खेळाडू आतापर्यंत तो प्रभावित करणारा खेळ मैदानामध्ये दाखवत आहेत, परंतु येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 8 धावा बनवल्या जातील का? एकीकडे बेबो स्टार, दुसरीकडे आतापर्यंत आपण तो चांगला खेळ पाहिला. अजून एक निर्धाव येतोय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये यावेळेला चांगल्यारीत्या गॅदर. आता 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. मित्रांनो, संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. हा इतिहास घडवणारा सामना आहे, हा इतिहास घडवणारा सामना आहे. वेदांत आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ करतोय, दुसरीकडून आयुष त्याला त्या प्रकारची साथ देतोय. आता सामना आवडला असेल तर प्रेक्षकांना विनंती असेल या दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. 1 चेंडू 4 धावांची गरज, 1 मध्ये 4 आहेत. वेदांत आता त्या प्रकारचा खेळ दाखवलाय. 1-4 धावांची गरज. आता आरडाओरडा त्या गाव देवाला त्या संदेश तांडेल आणि कुमार पाटील यांच्याकडून 500-500चं पारितोषिक आहे वेदांसाठी. 1 चेंडू 4 धावांची गरज. कोण ठरणार नायक, कोण ठरणार खलनायक? आता ती येणारी काय वेळ दर्शवणार. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगल्यारीत्या गॅदर. सामना फिनिश, सामना खल्लास. आणि हार्ड लक टीम किंग बॉईज अतिशय चांगला खेळ आपण देखील दाखवला. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम बेबो स्टार. सेमीफायनलचं तिकीट आता कन्फर्म आहे. चला यापुढे होणारा सामना हार्डलक टीम, परंतु अतिशय चांगला खेळ. बेबो स्टार आपण मैदानाच्या बाहेर या. यापुढे होणारा सामना आपण आपापल्या पोझिशन मध्ये मित्रांनो त्वरित या. प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच.